राहिले तो लग्नाला. मला नाही वाटत आता तुम्ही हे लग्न मोडू शकाल. सुमित्रे, अगं काय करावं ग बाई तुला? तुझी रेकॉर्ड तिकडेच येऊन अडकते. लग्न लग्न लग्न, जरा थांब की ग. सुमित्रे, माझ्या प्रसादला मी असं रामायण शिकवलंय ना की वृंदा आणि प्रसादच्या लग्नाचं महाभारत घडणारच नाही. काय झालं? मेसेज अनडिलिव्हर होते. मी त्याला फोन करून बघू. हा कर कर कर. फोन पण स्विच ऑफ येतोय. अरे देवा, आता या हरीशाक ही बातमी कशी कळूची ताच काय तर कळणार नाही. मला जरा पैशांची गरज होती. म्हणजे पैसे हवे होते. पैशांची? म्हणजे माझ्याकडे पैसे आहेत तसे, पण इथे नाहीत, अबुधाबीला आहेत. 4-5 लाख रुपये आहेत अकाउंट मध्ये, पण तिकडे काढण्याची सोय नाही. किती किती पैसे हवेत तुम्हाला? फार नाही रे, असेच 25-30 हजार फक्त. 25,000? तुझं लग्न झालं की मी अबुधाबीला जाईन, मग चेक पाठवून देईन ना तुला. नाही म्हणजे द्यायला काहीच हरकत नाहीये, पण माझ्याच अकाउंट मध्ये एवढे पैसे नाहीयेत. हो का? बर, 20 चालतील. 18, 16, 15 फिक्स. 15च द्यायचे. 15. काय 15च? 15च अरे काय 15? म्हणजे शर्ट, लाडू, साड्या, पुस्तक, काय 15? हनीमून. 15 दिवस हनीमूनला गेलंच पाहिजेस तू, कळलं का रे? 15 दिवस हनीमूनला गेलंच पाहिजे. हो, काय म्हणणं आहे तुमचं? माझ्या प्रसादच्या डोक्यात हे हनीमून बिनीमून काही भरवायची गरज नाहीये. बस, कोणी आला जावई करून घेतला. काय म्हणाला तो बावळट? येडा आहे तो, लक्ष देऊ नको. हे काम डोकं सैतानाचं घर. आपण नाही विचार करायचा असा हनीमून वगैरेचा. म्हणजे खरं करायला पाहिजे, पण काय ना, वृंदाचं शिक्षण ते नको का पूर्ण व्हायला? आता ती आपल्या घरात येणार म्हटल्यावर आपली जबाबदारी आहे ती, हो की नाही? मग बिचारीची परीक्षा असताना सुद्धा तिने लग्नाला होकार दिला का? तर आई वडिलांच्या डोक्यावरचं छप्पर शाबूत राहावं म्हणून. पण अशीच एक माझी मैत्रीण होती रे, पार्वती. पार्वती? तिलाही अशीच वृंदासारखी खूप आवड होती रे शिक्षणाची. आई वडिलांसाठी लग्नाला होकार दिला. खूप प्रयत्न केला तिने, संसार सांभाळून शिक्षण पूर्ण करता येईल का त्याचा, पण नाही रे. संसाराच्या रामरगाड्यात ना पिचून गेली रे माझी पार्वती. शेवटी काय नाही ऐकलं नाही माझं. घरामागच्या विहिरीत आत्महत्या केली रे तिने. आत्महत्या? पाणी झालं रे माझ्या पार्वतीचं. मला ना त्याचीच भीती वाटते. वृंदा नाही ना रे असं काही करणार. आपण तरी काय करू शकतो रे? नाही नाही आई, काहीतरी उपाय असेल ना, म्हणजे आपण हे टाळू शकतो ना आई. काय उपाय असणार बघ? म्हणजे एकतर वृंदानेच लग्न मोडायला पाहिजे, किंवा मग तू तरी माघार घ्यायला पाहिजेस. दुसरं काय? आपण काय करणार रे? नाही रे आपण काही करू शकत. तिचं लग्न का तिचं शिक्षण काय होणार आहे? चल बाबा मी जाते, खूप काम आहे. अगं ऐक, पाय गेले रे प्रसाद, पाय गेले. अगं ऐक.